माणिकराव कोकाटे यांच्या वर्चस्वाने उदय सांगळे नव्या पक्षाच्या शोधात। दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणामुळे सिन्नरच्या राजकारणात अनेकांची कोंडी होणार। निवडून आलेल्या शरद पवार पक्षाच्या आमदारांना निधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार जवळचे वाटू लागले आहेत। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत। या हालचालींनी निवडणुकीत पराभूत झालेले मात्र अस्वस्थ आहेत। विधानसभा निवडणुकीत सिन्नर विधानसभा मतदारसंघात अजित पवार पक्षाचे माणिकराव कोकाटे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उदय सांगळे अशी लढत झाली होती। त्यामध्ये श्री सांगळे पराभूत झाले। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बहुतांशी नेते चाचपडत असल्याचं चित्र होतं। काही दिवसापूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोन्ही पक्षाच्या आमदारांना एकत्र यावेसे वाटते असे विधान केलं होतं। त्याचे चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम दिसू लागले आहेत। सिन्नर मतदारसंघात या पक्षाचे पदाधिकारी आणि पराभूत उमेदवार अस्वस्थ असल्याचं चित्र आहे। विधानसभा निवडणुकीनंतर माणिकराव कोकाटे हे राज्याचे कृषी मंत्री झाले। त्यामुळे सिन्नर मतदारसंघात जे कोकाटे यांच्याशी जमवून घेतील त्यांचेच राजकीय भवितव्य बरे दिसते। संदर्भात सिन्नरच्या राजकारणात सामाजिक संदर्भ देखील आहेत। यामध्ये कृषी मंत्री कोकाटे आणि उदय सांगळे हे परस्पराचे कट्टर विरोधक आहेत। दोन्ही पक्ष एकत्र झाल्यास सांगळे यांचे राजकीय भवितव्य काय हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची चर्चा सुरू झाल्यावर श्री सांगळे यांनीही आपला वेगळा मार्ग शोधण्यास सुरुवात केल्याचं बोललं जातंय। श्री सांगळे यांनी मध्यंतरी पालकमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या भाजप मंत्र्यांची भेट घेतल्याचं वृत्त आहे। त्यामुळे आगामी काळात सिन्नरच्या राजकारणात मोठा फेरबदल होण्याचे संकेत आहेत। श्री सांगळे हे शिवसेना ठाकरे पक्षात कार्यरत होते, मात्र लोकसभा निवडणुकीचा विचार करता त्यांनी माजी खासदार हेमंत गोडसे यांना पाठिंबा जाहीर केला होता। त्यानंतर मात्र राज्यातील राजकीय सूत्रे बदलली। महायुती लोकसभेत प्रभावी ठरली। त्यात सिन्नरचे राजाभाऊ वाजे लोकसभा निवडणुकीत विजयी झाले। श्री वाजे यांच्याशी देखील सांगळे यांचा दुरावा आहे। अशा परिस्थितीत खासदार आणि आमदार अर्थात मंत्री दोघांशीही जमत नसल्याने आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचा विचार करता श्री सांगळे यांना आपला वेगळा मार्ग निवडणं अपरिहार्य झालं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चेने उदय सांगळे यांना ही संधी चालून आली आहे।